ठरलं तर मग मालिकेच्या 30 नोव्हेंबरच्या भागात सायलीने गायलेल्या गाण्यांचा अर्जुनने भलताच अर्थ काढलेला असतो. तर अर्जुन सायलीला विचारतो की अच्छा, म्हणजे तुम्ही प्रँक करताय का माझ्यासोबत? तेव्हा सायली आणखीनच चिडते. उलट सायली अर्जुनला सांगते की परीक्षा संपली आहे, निकाल देखील लागलाय आणि त्या परीक्षेत तुम्ही ना पूर्ण नापास झाला आहात. आता तरी झोपू देत मला, असं म्हणत सायली ब्लँकेट ओढून झोपतेच. अर्जुन विचार करतो की आता माझं काय चुकलं आहे? गाण्यांचा अर्थ तर तोच निघतो ना, आणि तो विचारातच पडतो. तेव्हा सायली ही विचार करते, इतकी सुंदर गाणी गायली आहेत मी यांच्यासमोर, तरी देखील माझ्या मनातलं प्रेम यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीये. यांना का कळत नाहीये? आता आणखी किती सोपं करून सांगायचं आहे मी? तोचपर्यंत अर्जुन त्या गाण्यांचा अर्थ लावत असतो. तेव्हा सायली विचार करते, मला वाटलं होतं की या गाण्यांच्या मधून तरी अर्जुन सरांना समजेल की माझ्या मनात नक्की त्यांच्याविषयी काय आहे. परंतु माझ्या मनातलं प्रेम डायरेक्ट सांगण्यासाठी मला धीर का धरवत नाहीये? आता माझ्या मनात नक्की काय आहे हे मी यांच्यापर्यंत कसं पोहोचू? का मला ते सांगण्याचा धीर होत नाहीये? आणि का मला यांच्या मनात माझ्याविषयी काय आहे हे आधी जाणून घ्यावंसं वाटतंय? असे अनेक प्रश्न सायली स्वतःच्या मनाला विचारत असते. सायली विचार करत असते तेव्हा अर्जुन तिच्याकडे पाहून अंदाज घेतो की ती झोपली आहे की नाही. खूप सारा विचार केल्यानंतर अर्जुनच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया येते आणि अर्जुन ती फत्ते करण्यासाठी पूर्णाजीची चैतन्याची मदत घेण्यासाठी खालती निघून जातो आणि सायली मात्र विचारातच असते. इकडे किल्लेदारांच्या घरी रविराजांनी प्रतिमाला घरी आणलेलं असतं. तेव्हा प्रतिमा खूपच पॅनिक झालेली असते. प्रिया, नागराज, सुमन देखील आता प्रतिमाच्या सोबतच असतात. सुमन तिथे रविराजांना विचारते की परंतु असं नक्की काय पाहिलं आहे वहिनींनी की त्या एवढ्या पॅनिक झाल्या आहेत? आगीपलीकडे नक्की काय असेल भाऊजी? तेव्हा रविराज म्हणतात की मलाही काहीच कळत नाहीये. अगं नशीब हिला आता श्वास तरी घेता येतो आहे, आणि येताना गाडीत देखील ती काहीच बोलली नाही माझ्याशी. प्रिया तिथे आता तिच्या नाटकांना सुरुवात करते. ती प्रतिमाला म्हणते की आई, अगं तुला इतका त्रास होतोय हा पाहून मलाच खूप जास्त त्रास होतो आहे. तेव्हा रविराज प्रियाला तेथून उठवतातच आणि ते प्रतिमाजवळ बसतात. प्रतिमाला ते विचारतात की सांग ना प्रतिमा, नक्की काय झालंय? तू असं काय पाहिलं होतं आगीपलीकडे? प्रतिमा खूपच घाबरून गेलेली असते आणि त्याच वेळेस ते रविराज तिच्या सोबत असल्याची तिला जाणीव करून देतात. तिला आता कसलाही धोका नाहीये याची तिला त्यांनी जाणीव करून दिलेली असते. रविराज प्रतिमाला खोदून खोदून प्रश्न विचारत असतात की नक्की आगीपलीकडे होतं तरी काय? तेव्हा प्रतिमा उत्तर देते की तोच होता. हां, मी त्याला ओळखलं, तोच होता. तेव्हा तिथे प्रतिमाला महिपतचा चेहरा साफ आठवत असतो. प्रतिमा 22 वर्षापूर्वी घडलेला भूतकाळ अखेर रविराजांच्या समोर उलगडतेच. ती सांगते की तिथे ना आग होती. हो, आगच होती आणि तो ना मशाल घेऊन आला होता आणि त्या मशालीच्या लाकडानेच त्याने माझ्या चेहऱ्यावरती वार केले होते. रविराज तोच होता असं म्हणत प्रतिमा खूप घाबरून गेलेली असते, अगदी बिथरलेली असते. तेव्हा तिथे प्रिया नागराजचे पळताबोही थोडे होते. दोघांचीही चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते. प्रतिमाने 22 वर्षापूर्वी महिपतने तिच्या चेहऱ्यावर जाळला आहे याचा खुलासा केल्यानंतर नागराज प्रियाची पळताबोही थोडे होते. नागराज विचार करतो की म्हणजे वहिनीने तिथे महिपतला पाहिलं आहे आणि महिपत फक्त तिला दिसलाच नाहीये तर हल्ला करणारा तोच होता हे देखील तिला स्पष्ट आठवतंय. प्रतिमाच्या 22 वर्षाच्या भूतकाळाच्या खुलास्याने इकडे नागराज प्रिया महिपत साक्षीसाठी धोक्याची घंटा वाजलेली असते. सुमनला मोठा धक्का बसतो. सुमन तिथे प्रतिमाला विचारते की म्हणजे वहिनी, तुमच्या चेहऱ्यावरती जे भाजलेले व्रण आहेत ते अपघाताच्या वेळीचे नाही आहेत का? कोणीतरी तुमच्यावरती हल्ला करून चेहरा चाळला आहे का? असं ज्यावेळी सुमन प्रश्न विचारते तेव्हा प्रतिमा तिथे सांगते की मला नाही आठवत आहे, मला काहीच आठवत नाही आहे. तेव्हा रविराज घाबरलेले असतात. ते प्रतिमाला विचारतात की मग मला सांग प्रतिमा, ज्यावेळी तू अलिबागला राहायला होतीस त्यावेळी तुझ्यावरती हल्ला झाला होता का? तेव्हा तिथे प्रतिमा सांगते की नाही, मला आठवत नाही आहे, मला काहीच कळत नाही आहे. प्रतिमा पूर्ण बिथरून गेलेली असते. रविराज विचारतात की अगं मग मला सांग की हा हल्ला तुझ्यावरती झालाच कधी होता? तेव्हा प्रतिमा सांगते की मला ना असं पुसटचं काहीतरी आठवतंय. तो असं माझ्या समोर आला होता. त्याच्या हातात लाकूड होतं
म्हणजे ती एक मशाल होती आणि असं सर्व ठिकाणी खालती गवत होतं. तो माझ्या जवळ आला, माझ्याशी बोलला आणि त्यानंतर त्याने लाकडाने माझ्यावरती असं म्हणत प्रतिमा चोराची किंचाळते. रविराज सुमन देखील आता घाबरून गेलेले असतात. रविराज प्रतिमाला सावरण्याचा शांत करण्याचा प्रयत्न करतात. त्याचनंतर रविराज तिथे प्रतिमाला पाणी पियायला देतात. परंतु तोचपर्यंत इकडे नागराज आणि प्रिया खूप घाबरलेले असतात, कारण त्यांना धोक्याचा इशारा मिळालेला असतो. प्रतिभाने स्पष्टपणे महिपतला ओळखलेलं असतं. 22 वर्षापूर्वीचा घडलेला तो प्रसंग पुसटचा तिला आठवत असतो आणि जर महिपतला तिने समोरासमोर पाहिलं तर तिला सगळं आठवू शकतं, तिची स्मृती परत येऊ शकते याची भीती त्या दोघांच्या मनात बसलेली असते. प्रतिमा थोडीशी शांत झाल्यानंतर रविराज प्रतिमाला वचन देतात की प्रतिमा, तुझ्यावरती हल्ला करणारा जो कोणी होता त्याला मी अजिबात सोडणार नाही. आपल्याला तो हल्लेखोर कळायलाच हवा आहे. प्रतिमा, मी एक काम करतो, मी उद्याच एका स्केच आर्टिस्टला बोलावून घेतो. तुला त्याचा चेहरा स्पष्टपणे आठवतोय का? हे बघ, तू जसं वर्णन करशील ना, अगदी त्याचप्रमाणे तो हुबेहूब त्याचं चित्र काढेल. तुला आठवतोय का तो व्यक्ती? तेव्हा प्रतिमा म्हणते की हो, आज आज मी त्याला स्पष्टपणे पाहिलं आहे. तो तोच होता, मी त्याला ओळखलंय. असं ज्यावेळी प्रतिमा सांगते तेव्हा रविराज म्हणतात की ठीक आहे, तू अजिबात काळजी करू नको, मी उद्याच स्केच आर्टिस्टला बोलावून घेतो. तू त्याला त्या व्यक्तीचं वर्णन सांग, त्यानंतर पुढचं काम आहे ते पोलीस स्वतःच करतील. तेव्हा नागराज प्रिया खूपच घाबरून गेलेली असतात. आता महिपत जबरदस्त अडकेल याची त्या दोघांनाही भीती असते. सुमन तिथे रविराजांना सांगते की भाऊजी, तुम्ही वहिनींना रूममध्ये घेऊन जाता का? त्या खूपच दमल्या आहेत. तुम्ही त्यांना घेऊन जा, तोचपर्यंत मी त्यांच्यासाठी गरम दूध घेऊन येते. तेव्हा तिथे रविराज म्हणतात की हो चालेल ना. ते प्रतिमाला उठवतात आणि तिला तिच्या रूमकडे घेऊन जातात. रविराजांनी साध्या प्रियाकडे ढुंकूनही पाहिलेलं नसतं, परंतु ते दोघेही प्रचंड घाबरून गेलेले असतात. तर सुमन, रविराज, प्रतिमा तेथून गेल्यानंतर प्रिया नागराजला सांगते की तुम्हीही तोच विचार करत आहात का जो मी विचार करते आहे? प्रतिमाने महिपतला पाहिला आहे. तेव्हा तिथे नागराज सांगतो की फक्त पाहिलेलंच नाही आहे, तर ओळखलंय सुद्धा. वहिनींना पूर्वीचं सगळं काही थोडं थोडं आठवायला लागलं आहे. उद्या जर तो स्केच आर्टिस्ट आला आणि त्यानंतर त्याने जर महिपतचं चित्र काढलं तर दादाला महिपतपासून माझ्यापर्यंत पोहोचायला कितीचा वेळ लागणार आहे. आणि प्रतिमा वहिनीला आता हेही लवकरच आठवेल की तिचा चेहरा अपघाताच्या नंतर चालला गेला आहे. आणि नागराज पूर्ण घाबरून गेलेला असतो, हादरलेला असतो. प्रिया नागराजला सांगते की मग तुम्ही आत्ताच्या आत्ता महिपतला फोन करा आणि सांगा ना त्याला की प्रतिमाने त्याला ओळखलंय म्हणून. तेव्हा नागराज प्रियावरती चिडतो आणि तो म्हणतो की त्याची काही गरज नाही आहे, कारण हे जर आपण त्याला सांगायला गेलो ना तर तो आधी आपला जीव घेईल आणि नंतर प्रतिमा वहिनीचा. नागराज प्रियाची दोन्ही बाजूने कोंडी झालेली असते. जर प्रतिमाने महिपतचं चित्र काढलं तर मग मात्र नागराज प्रियाही अडकू शकतात आणि जर हीच गोष्ट महिपतला समजली तर तिकडूनही ते दोघे अडकलेले असतात. घाबरलेली प्रिया तिथे नागराजला विचारते मग आपण आता करायचं तरी काय आहे. तेव्हा नागराज प्रियाला प्लॅन समजावतो की आजच्या आज आपण वहिनीला कायमचं संपवून टाकायचं, कारण जर उद्या स्केच आर्टिस्ट आला तर महिपतचं वर्णन करण्यासाठी वहिनी तिथे नसेलच आणि आपण आपलं काम आज रात्रीच फत्ते करायचं आहे. तू ज्या झोपेच्या गोळ्या आणल्या आहेत ना ते माझ्याकडे आहेत. सुमन किचनमध्ये जायच्या आधी तू किचनमध्ये जा आणि दुधाचा ग्लास घेऊन ये, तोपर्यंत मी गोळ्या आणतो. जाणं लवकर, असं म्हणून नागराज प्रियावरती चिडचिड करतो. दोघेही प्रतिमाला संपवण्यासाठीच्या प्लॅनला सुरुवात करतात. तर तोचपर्यंत इकडे ज्यावेळी अर्जुन अश्विनच्या रूममध्ये आलेला असतो तर चैतन्य अगदी गाढ झोपी गेलेला असतो. अर्जुन विचार करतो की अश्विन म्हणजेच आता त्याची नाईट शिफ्ट असणार आहे. अर्जुन तिथे चैतन्याला उठवण्याचा खूप प्रयत्न करतो, परंतु चैतन्य गाढ झोपी गेलेला असतो. तर अर्जुन त्याला हाताला धरून दोराचा खेचतो आणि उठवतो. तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन, अरे तू इतक्या उशिरा इथे काय करतोयस? झोपू दे ना यार मला. तेव्हा तिथे अर्जुन म्हणतो की चैतन्य, इथे मला रात्रीची झोप लागत नाहीये, माझी झोप उडाली आहे आणि तू निवांत कसं काय झोपू शकतोस रे? तेव्हा चैतन्य म्हणतो की हा असा, आणि चैतन्य पुन्हा गाढ झोपी जातो. तेव्हा अर्जुन परत एकदा चैतन्याला उठवतो. अर्जुन चैतन्याला म्हणतो की मला ना तुझी हेल्प हवी आहे.
त्यावरती चैतन्य उत्तर देतो की अर्जुन, मला अंगाई गाता येत नाही आहे रे, त्यामुळे तू जाऊन झोपतोस का? तेव्हा अर्जुन चिडतो आणि म्हणतो की चैतन्य, अरे काय मला झोपायचं आहे, यासाठी हेल्प नको आहे मला तुझी. चैतन्य, मिसेस सायलींच्या मनात माझ्याबद्दल नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी मला तुझी हेल्प हवी आहे, असं ज्यावेळी अर्जुन सांगतो तेव्हा चैतन्य म्हणतो की हे बघ अर्जुन, मी ना अर्धवट झोपीमध्ये आहे. अशा वेळेला ना माझं डोकं काम नाही करत, मला काही सुचणार वगैरे नाही आहे. त्यावरती अर्जुन सांगतो की चैतन्य, अरे तूच माझी हेल्प करू शकतो, चल ना प्लीज. अर्जुन रिक्वेस्ट करत असतो. चैतन्य आता खूप चिडचिड करायला लागतो. तो म्हणतो की काय यार अर्जुन, तुझं नक्की काय चाललेलं असतं? अरे प्रेमात तू पडलायस आणि शिक्षा मला का मिळते? त्यावरती अर्जुन त्याला उत्तर देतो की ठीक आहे, तू ज्यावेळी प्रेमात पडलेला असशील ना त्यावेळी तू शिक्षा मला दे, परंतु आता प्लीज चल, असं म्हणत चैतन्यला अर्जुन खेचतच बाहेर घेऊन जातो. अर्जुन चैतन्यला बाहेर खेचत घेऊन आलेला असतो. चैतन्यला तो म्हणतो की मिसेस सायलींच्या मनात नक्की माझ्याबद्दल काय आहे हे जाणून घेण्यासाठी तू एखादी छानशी आयडिया सांग मला. तू विचार कर, मी तुझ्यासाठी ना छानशी स्ट्रॉंग कॉफी बनवतो. म्हणजे मिसेस सायलीन इतकी वर्ल्ड बेस्ट कॉफी मला बनवता नाही येणार, परंतु मला जशी जमेल तशी मात्र मी तुला बनवून देतो. चैतन्य चेअरवरती बसतो आणि चैतन्य खरं तर तिथे अर्जुनला मदत करायला आलेला असतो, परंतु ते सगळं कामं सोडून चैतन्य गाढ झोपीत जातो आणि अर्जुन वेड्यासारखी त्याला एकटाच बडबड करत असतो की चैतन्य, आपल्याला मिसेस सायलींच्या मनात नक्की काय आहे हे जाणून घ्यायचं आहे, त्यासाठी तूही विचार कर आणि मीही विचार करतो. तोचपर्यंत अर्जुनने चैतन्यासाठी स्ट्रॉंग कॉफी बनवलेली असते, परंतु वेड्या अर्जुनला अजून हे माहिती नसतं की चैतन्य विचार करण्याऐवजी तिथे बाहेर येऊन देखील झोपीच गेला आहे. अर्जुन चैतन्याला सांगतो की चला, गरमागरम कॉफी तयारच आहे. अर्जुन ज्यावेळी दोघांचेही कॉफीचे मग घेऊन आलेला असतो त्याच वेळेस अर्जुनचं लक्ष चैतन्याकडे जातं. अर्जुन चैतन्याला म्हणतो की चला सांगा नक्की काय विचार केलाय. आणि अर्जुनच्या चैतन्याला पाहिल्यानंतर लक्षात येतं की हा तर गाढ झोपी गेलाय. अर्जुन चैतन्याचा हात खेचतो आणि त्याला झोपेतून जागा करतो. अर्जुन चिडतो आणि म्हणतो की चैतन्य, अरे इथे क्रायसिस चालू आहे आणि तू गाढ कसा काय झोपी जाऊ शकतो रे? चैतन्य तिथे अर्जुनला म्हणतो की नाही, अरे मी विचारच करत होतो, हे काय असा बसून विचार करत होतो रे. तेव्हा अर्जुन म्हणतो की चैतन्य, तू एका वकिलाशी खोटं बोलणार आहेस का? त्यावरती चैतन्य भन्नाट उत्तर देतो की एका वकिलाने दुसऱ्या वकिलाशी खोटं बोललेलं चालतं अर्जुन. आणि चैतन्य पुन्हा झोपायला लागतो. अर्जुन परत त्याच्यावरती चिडतो आणि म्हणतो की चैतन्य, हे सगळं सोड आणि तू विचार कर बरं, चल पटकन विचार कर. अर्जुन तिथे आता चैतन्याला धाक दाखवत असतो. चैतन्य आता खूप चिडतो आणि तो चैतन्य अर्जुनला सांगतो की हां, विचारच करतो ना मी, मध्यरात्री असं विचार करण्यासाठीच तर जन्माला आलोय ना मी. अर्जुनने चैतन्याचा नुसता पोपट बनवून ठेवलेला असतो. दोघेही विचार करत असतात की सायलीच्या मनात अर्जुनबद्दल नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी नक्की काय आयडिया करता येईल. तर तोचपर्यंत इकडे नागराज प्रियाला झोपेच्या गोळ्या आणून देतो. प्रिया सुमन यायच्या आधीच किचनमध्ये जाते आणि प्रतिमासाठी दूध बनवायला घेते, कारण त्या दोघांनीही प्रतिमाला कायमचं संपवण्याचा प्लॅन बनवलेला असतो. नागराज तिथे प्रियाच्या हाती गोळ्या टाकतो आणि तिला म्हणतो की चल पटकन टाक कोणी यायच्या आधी, कारण जर कोणी पाहिलं ना तर. इतक्यातच सुमन चोराची हाक मारते. प्रियाच्या हातून त्या गोळ्या आणि प्लेटही चोराची आदळते. तेव्हा तिथे सुमन येते आणि ज्यावेळी सुमन नागराज प्रियाचा चेहरा पाहते तेव्हा तिला मोठा धक्काच बसतो. सुमन त्या दोघांनाही विचारते की काय झालं, तुम्ही असे अचानकपणे घाबरलात का, घाबरल्यासारखे का वाटताय? तेव्हा तिथे प्रियाच्या तोंडून शब्दच फुटत नसतो. नागराज वेळ मारून नेतो. नागराज तिथे सुमनला सांगतो की अगं, तू एवढ्या जोराने कशी हाक मारलीस तिला, बिचारी घाबरली ना ती. तेव्हा सुमन म्हणते की माझ्याकडून चुकून अशी जोराची हाक मारली गेली असावी, परंतु तन्वी तू नक्की काय करतेस किचनमध्ये? तेव्हा प्रिया सांगते की काकू, मी ना आईसाठी गरम दूध बनवत होते. तेव्हा सुमन सांगते की अगं हो, प्रतिमा वहिनींना दूध द्यायचं याचसाठी तर मी किचनमध्ये आले होते ना. तू एक काम कर, तू जाऊन प्रतिमा वहिनींजवळ बस, मी दूध गरम करून घेऊन येते. तेव्हा प्रिया सांगते की मला माझ्या आईची खूप जास्त काळजी वाटते आहे सुमन काकी, मला माझ्या आईसाठी एवढं तरी काम करू देत ना गं. प्रिया व नागराज त्या दोघांनाही त्यांचा प्लॅन फत्ते करायचा असतो
आणि सुमन त्या प्लॅनचा अडथळा बनलेले असते. म्हणूनच ते दोघेही सुमनला तेथून घालवण्याचा प्रयत्न करत असतात. भोळीबाबडी सुमन त्यांच्या बोलण्याला भुलतेही. दोघांनीही गोडी गुलाबीने बोलून तिला तेथून घालवून दिलेलं असतं. त्याचनंतर चिडलेली प्रिया नागराजलाच उलट म्हणते की तुमची फॅमिली अशी कशी आहे हो? ती वहिनी ती अर्ध्या मेंदूची, तुमची ही बायको पाव मेंदूची. तेव्हा तिथे नागराज म्हणतो की आणि तुला मेंदूच नाहीये, म्हणूनच तर या कुटुंबात आलीस ना तू. ही फालतूची बडबड आहे ना ती बंद कर आधी आणि प्लॅन फत्ते कर. त्याचनंतर प्रिया गरम दूध ग्लासामध्ये ओतते आणि नागराजने ज्या झोपेच्या गोळ्या दिलेल्या असतात त्या गोळ्या ती खूप जास्त गोळ्या त्या दुधात मिक्स करते आणि दोघे आता प्रतिमाकडे तो दुधाचा ग्लास घेऊन जातात. तर तोचपर्यंत इकडे रविराजांना प्रतिमाची खूप काळजी वाटते. रविराज प्रतिमाला विचारतात की तुला आता बरं वाटतं आहे का? रविराज प्रतिमाला जेवण्यासाठी आग्रह धरतात. तेव्हा प्रतिमा म्हणते की मला काहीच नको आहे. तोचपर्यंत इकडे नागराज बाहेर थांबवलेला असतो आणि प्रिया दुधाचा ग्लास घेऊन आतमध्ये गेलेली असते. प्रिया तिथे म्हणते की जेवायचं नसेल परंतु हा दुधाचा ग्लास तर तुला आज संपवावाच लागेल. आणि प्रिया तिथे आता प्रतिमाला जबरदस्ती करायला लागते. प्रतिमा सांगतेही की नाही नको तन्वी, अगं मला त्या दुधाच्या वासानेच मळमळायला होतं, प्लीज. तरी देखील प्रिया हट्टीपणा करत असते. प्रिया तिथे प्रतिमाला म्हणते की आई, एक तर आधीचा तुला खूप जास्त त्रास होतो आहे, त्यातून तू जेवणही केलेलं नाहीयेस, निदान हे दूध तरी तुला संपवावंच लागेल. प्रिया जबरदस्ती करत असते. तेव्हा तिथे रविराज मध्यस्थी करतात. ते प्रियाला सांगतात की तन्वी, अगं प्रतिमाला जर दूध प्यायचं नसेल तर राहू देत, काही वेळानंतर घेईलच ना ती. परंतु प्रियाला ते दूध काहीही करून प्रतिमाला द्यायचंच असतं, कारण त्याच्यामध्ये झोपेच्या गोळ्या टाकलेल्या असतात. मूर्ख प्रियाच्या एका घोडचुकीने त्यांच्याच प्लॅनवरती पूर्ण पाणी फिरतं, कारण ती पुन्हा प्रतिमाला जबरदस्ती करायला लागते. प्रतिमा ज्यावेळी प्रियाला नको म्हणून हिसका देते त्याच वेळेस तो दुधाचा ग्लास खालती पडतो आणि फुटतो. प्रिया व नागराजचा सगळा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. रविराज तिथे म्हणतात की तन्वी, प्रतिमा म्हणत होती ना नंतर पेन घेतलं असतं ना दूध तिने, तू एक काम कर, आता चैतालीला बोलव आणि हे सगळं पुसून घ्यायला सांग. असं म्हणत असताना रविराजांचं लक्ष त्या दुधात टाकलेल्या गोळ्यांकडे जातं. तेव्हा प्रियाचंही लक्ष त्या गोळ्यांकडे गेलेलं असतं. प्रियाची घाबरगुंडी उडते. रविराज वकील असतात आणि वकिलाच्या नजरेतून एकही गोष्ट सुटणारी नसते. रविराज प्रियाला विचारतात की तन्वी, मला सांग तू दुधात नक्की काय मिसळलं होतंस ग? त्यावरती प्रिया उत्तर देते की काही नाही बाबा, ते साखरफुटाने मिक्स केले होते ना, कदाचित विरघळले नसतील. आणि प्रिया म्हणते की चैताली कशाला, राहू देत, मीच सगळं काही साफ करते. आणि प्रिया ते सगळं स्वतःच साफ करायला लागते. प्रियाची नुसती चिडचिड होत असते. विचार करते की एक प्लॅनही धड पूर्ण होत नाहीये. ही अर्ध्या मेंदूची बाई आजही वाचली. एवढी कसली पुण्याई घेऊन जन्माला आली आहे काय माहिती. परंतु जर उद्या हिने महिपतचं करेक्ट वर्णन केलं तर, असा विचार करूनच प्रियाची घाबरगुंडी उडालेली असते. नागराज प्रियाच्या एका प्लॅनवरती पाणी फिरलेलं असतं. तर तोचपर्यंत इकडे अर्जुन विचार करत असतो आणि चैतन्याला मात्र झोपच आवरत नसते. चैतन्य अर्जुनचा मात्र एक वेगळाच खेळ सुरू असतो, कारण चैतन्याने जांभया दिल्या की अर्जुनही देत असतो. दोघांनीही कॉफी पिलेली असते परंतु दोघांनाही झोप लागलेली असते. चैतन्य तिथे अर्जुनला म्हणतो की मी काय म्हणतो अर्जुन, अशी जांभयाची अंताक्षरी खेळण्यापेक्षा आपण आपल्या आपल्या रूममध्ये जाऊन झोपूयात ना, उद्या सकाळी उठल्यानंतर विचार करूया हवं तर. त्यावरती अर्जुन म्हणतो की अजिबात नाही आज चैतन्य, चल तू पण माझ्यासोबत विचार कर, तू करू शकतोस, यू कॅन डू इट. असं म्हणत असतानाच तिथे पूर्णाची येते. पूर्णाची ज्यावेळी त्या दोघांनाही इतक्या उशिरा जाग पाहते तेव्हा ती त्यांच्यावरती ओरडते. ती म्हणते की तुम्ही दोघेही अजून जागेच का आहात, चला आपल्या आपल्या रूममध्ये जाऊन झोपा बरं. त्यावरती चैतन्य उत्तर देतो की अगं पूर्णाची, आम्ही ना एका केसवरती डिस्कस करत होतो. चैतन्य पुढे पूर्णाचीला सांगतो की काय आहे माहिती आहे का, एक केस आली आहे अर्जुनकडे आणि त्या क्लायंटच्या मनातलं अर्जुनला ओळखायचं आहे. त्याच्या मनात नक्की काय चाललंय ते काढून घ्यायचं आहे, परंतु ते कसं काढायचं यावरती आम्ही दोघंजण विचार करतो आहोत. तेव्हा तिथे पूर्णाची म्हणते की ते काही नाही चैतन्य, चला जाऊन झोपा बरं तुमच्या रूममध्ये जाऊन. तेव्हा अर्जुन विचार करतो की अरे
ही केस तर पूर्णाचीच सॉल्व करू शकते, कारण एका बाईच्या मनातलं एका बाईलाच कळू शकतं ना. आणि अर्जुन तिथे पूर्णाचीला लाडू गोडू लावायला लागतो. अर्जुन पूर्णाचीला म्हणतो की अगं तू उभी काय आहेस, ये ना, बस ना. आणि तो पूर्णाचीला चेअरवरती बसवतो. अर्जुन पूर्णाचीला म्हणतो की आम्ही जाऊ झोपायला, परंतु त्यापूर्वी मला माझ्या प्रश्नांचं उत्तर देशील का. तेव्हा तिथे पूर्णाची म्हणते की अरे एवढ्या रात्री तुम्ही मला प्रश्न काय विचारताय. तेव्हा अर्जुन म्हणतो की सांग ना गं पूर्णाची, एक ना डिवोर्सची केस आहे, म्हणजे डिवोर्स होणार आहे आणि त्यात नवऱ्याला अजून कळत नाही आहे की बायकोचं त्याच्यावरती प्रेम आहे की नाही आहे. त्यावरती पूर्णाची हसून उत्तर देते की अर्जुन, अरे हे सगळं तू मला का विचारतोयस, तू जाऊन तुझ्या बायकोलाही विचारू शकतोस ना. त्यावरती चैतन्य भस्करमध्येच बोलतो की तेच तर करता येत नाही आहे. अर्जुन चैतन्यावरती चिडतो. अर्जुन पूर्णाचीला म्हणतो की कसं आहे ना पूर्णाची, तू 4 पावसाळे जास्तीचे बघितलेत ना, त्यामुळे आमचा हा प्रॉब्लेम तूच सॉल्व करू शकतेस. पूर्णाची अर्जुनला समजावते की कसं आहे ना अर्जुन, एखाद्या बाईचं अख्खं जग हे नवऱ्याच्या भोवतीच फिरत असतं. तिचं अख्खं आयुष्य कसं आहे ना की नवऱ्याला जे खायला आवडतं ना तेच बायकोला देखील आवडतं. म्हणजे नवऱ्याला जे सिनेमे, नाटकं, पुस्तकं जे काही आवडतं तेच तिलाही आवडत असतं. आता समज जर नवऱ्याला एखादा रंग आवडत असेल तर त्याचप्रमाणे तोच रंग त्याच्या बायकोला देखील नेहमी आवडत असतो. आणि पूर्णाची तिच्यासोबतचा एक किस्सा अर्जुनला सांगते. पूर्णाची म्हणते की तुला सांगू का अर्जुन, ज्यावेळी तुझे आजोबा होते ना त्यावेळी त्यांना निळा रंग खूप आवडायचा आणि म्हणून मी ज्यावेळी त्यांच्यासोबत बाहेर जायचे ना तेव्हा त्यांच्या आवडीच्या निळ्या रंगाच्याच साड्या घालून बाहेर जायचे. म्हणजे त्यावेळी कसं असं तुमच्यासारखं पटकन आय लव्ह यू वगैरे म्हणून प्रेमाची कबुली देत नव्हते ना. त्यावरती चैतन्य पुन्हा बोलून माती खातो. पूर्णाचीच्या समोरच तो बोलून टाकतो की आत्ता तरी कुठे बोलून दमतायत. तेव्हा अर्जुन चैतन्यावरती पुन्हा चिडतो. चैतन्य मुद्दामच पूर्णाचीच्या समोर अर्जुनला टोमणे मारायला लागतो, त्याचे टांग खेचायला लागतो. तो पूर्णाचीला म्हणतो की तुला माहिती आहे का की काही लोक ना असं डॅशिंग वगैरे हसण्याची ना फक्त नाटकं करतात, तसं दिखावेच करतात, परंतु आय लव्ह यू म्हणायची वेळ येते ना त्याच वेळेस त्यांचं नाव मांजर होतं पूर्णाची. तेव्हा अर्जुन तिकडून चिडलेला असतो. तेव्हा पूर्णाची अर्जुनला म्हणते की अर्जुन, त्या काळी असं डायरेक्ट बोलता येत नव्हतं ना आम्हाला, त्यामुळे मी काय करायचे की तुझ्या आजोबांच्या ज्या ज्या आवडीच्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या करायचे. आता पूर्णाचीकडून अर्जुनला हिंट मिळालेली असते की सायलीच्या मनात प्रेम नक्की कसं आहे हे जाणून घेण्यासाठी. अर्जुन तिथे आता एक भन्नाट प्लॅन बनवतो की आता हाच मार्ग वापरायचा. हा भाग इथे संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत अर्जुन मुद्दामच चैतन्याला म्हणतो की तू एक काम कर, तू मिसेस सायलीच्या समोर मुद्दाम वारंवार हेच सांगत राहा की ग्रीन कलर माझा खूप जास्त फेवरेट आहे. आणि जर त्यावेळी मिसेस सायली ग्रीन कलरची साडी नेसून जर माझ्यासमोर आल्या तर मी समजून जाईन की त्यांचं माझ्यावरती किती प्रेम आहे ते. तर दुसऱ्या दिवशी प्लॅन फत्ते करण्यासाठी चैतन्य अर्जुन सायलीच्या खोलीत जातो. तो मुद्दाम सायलीच्या समोर अर्जुनने सांगितल्याप्रमाणे वारंवार हेच वाक्य उच्चारतो की अर्जुनचा ग्रीन कलर खूप फेवरेट आहे. दोघेही त्यानंतर बाहेर जातात. सायली विचार करते की जर मी ग्रीन रंगाची साडी घातली आणि जर मला त्या साडीमध्ये पाहून अर्जुन सरांचा चेहरा फुलला तर मला हे कळेल की त्यांचं माझ्यावरती किती प्रेम आहे ते. पूर्णाचीमुळे अर्जुनला हिंट तर मिळाली आहे आणि अर्जुनने चैतन्याच्या मदतीने सायलीपर्यंत प्रेमाचा मेसेज पोहोचवला तरी आहे. पुढे नक्की काय होईल? सायली ग्रीन साडी नेसून आल्यानंतर अर्जुनला सायलीच्या मनातील प्रेम कळेल का? आणि तोचपर्यंत प्रतिमाला संपवण्याचा नागराज प्रियाचा प्लॅन आहे, तो एका रात्रीत फत्ते होईल की प्रतिमा स्केच आर्टिस्टला बोलावल्यानंतर महिपाचं वर्णन केल्यानंतर महिपाचा चेहरा समोर येता क्षणी रविराज नक्की पुढे काय निर्णय घेतील ते पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे. आजचा भाग तुम्हाला नक्की कसा वाटला ते कमेंट करून